आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. कोणी असू द्या, उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं. मरण हे ठरलेलं आहे. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची नोंद आहे. आपण क्षणाक्षणाला मृत्यूकडे जात आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त हा नैसर्गिक घटना आहे. त्याच्याबद्दल कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. तो वेळेवर सूर्योदय होतो आणि 6:45ला मावळतो. त्याचं काही वाईट वाटत नाही. वाईट या गोष्टीचं आहे, भगवान रावचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. लक्षात ठेवा. ते काही जाण्याचे दिवस आहे का त्यांचे? पिकलेलं पान गळून पडत असतं आणि तेव्हा त्या पानाकडे पाहू पाहू झाड हसतं. हे नीट ऐका मी काय सांगतो. संवाद साधा आहे. जमिनीवर पडलेलं पिकलेलं पान संतोषराव, झाड हसू लागलं आणि पान रडू लागलं. झाडाने विचारलं, पाना का रडतो रे बाबा? रडून सांगितलं, पत्ता कहे सुन वृक्ष राय, सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तुम दूर. रडण्याचं कारण सांगतंय पान. बाबा हिरवागार होतो, तुझ्या सानिध्यात होतो, आनंद वाटत होता. आता पिकल्यावर गळून पडलो. आता वारा आला म्हणजे मी उडून जाईल. या जन्मी तुझी माझी भेट नाही याचं वाईट वाटतं. अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तू दूर. ते पिकलं पान गळल्याचं दुःख नाही. भगवान रावचं जाणं म्हणजे हिरवगार पान गळून पडलेलं. विठ्ठल विठ्ठल. फुलाच्या बागेमध्ये माळीदादा आला बरं का पाटील. माळीदादा आणि ते फुलं तोडू लागला. फुलं एक कळी दुसऱ्या कळीला सांगू लागली, माली आवत देखे कलिया करे पुकार. कळी म्हणाली, बघ तो माळीदादा फुलं तोडतोय. ती कळी म्हणाली, तोडू दे ना, तुझं माझं काय नुकसान आहे. आज नाही ग, पण उद्या आपलं सगळे कळ्यांचं रूपांतर फुलात होणार आहे आणि परवाच्या दिवशी माळी आपलं असंच मुंडकं तोडणार आहे. हे आपल्याकरता सांगतो. माली आवत देखे कलिया करी पुकार, फुली फुली चुन लिए कल है हमारी बार. एक पहा तसा एकाची दहन, एक पहा तसा एकाची दहन, एक पहा तसा एकाची दहन. सावध त्या गुन्हेगारे न व्हा, सावध त्या गुन्हेगारे न व्हा, सावध त्या गुन्हेगारे न व्हा. समजू शकतो मी, समजलो काय नसते पाडते. एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारे न व्हा. कितीतरी प्रेत यात्रा आपण एकमेकाच्या पाहिलेल्या, पण असं वाटत नाही की आपली अशीच अंतयात्रा एक दिवस निघेल म्हणून. आता मोठे मोठे महाराजही गेले पाटील. इंगळे बाबासारखे फार मोठी पोकळी निर्माण झाली. मुसलमान समाजाचा महात्मा कीर्तन करता करता गेला. अरे काय म्हणतोय, कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जाण विष्णू, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. ज्याच्या करता जन्म जन्ममुनी जतन कराही, अंती राम कही आवत नाही. जन्मच्या जन्म ऋषीमुनी घालवतात तरी मरायच्या वेळेला मुखाला नाम येत नाही. मुसलमान समाजाच्या महात्म्यानं कीर्तन करता करता देह सोडला. पण लक्षात, मोठे मोठे गेले. भगवंताची कृपा आपण सगळे राहिलो. 1.5-2 वर्षाचा काळ गेला रमेश पाटील. आता आपण सगळे राहिलो ना. कोरोनापासून काय शिकायचं? एवढंच की आज या जन्मी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा. एक दिवस जगाचा निरोप घ्या. काही घेऊन जायचं नाही. विठ्ठल. याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. याचं कारण सांगतो. पिरिलब्ध पहिले रचा, पाछे रचा शरीर. पहिली रचना प्रारब्धाची आहे.
आणि मग रचना शरीराची आहे. तुमच्या भाषेत पहिले रूळ टाकले, मग रेलगाडी धावली. आधी रेलगाडी नंतर रूळ नाही. जुने लोक सांगतात जेसीबी नव्हता महाराज तेव्हा, मग गोऱ्या साहेबाचं राज्य होतं. ते काळे काळे लोक रेड्यावर माती, गाढवावर मातीन तो भराव टाकला. नंतर खडी ती दाबली, त्याच्यावर रूळ टाकले, आणि मग एक दिवस गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि कोळशाचं इंजिन भग 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 करीत लोणावळ्याला गेलं. मी असं विचारतो, ड्रायव्हर खूप चांगला आहे. त्यानं ठरवलं की एवढं वळण घेतल्यापेक्षा आपण रेलगाडी खोपोलीतून नेऊ. त्याच्या बापान जाईल का आता? का आता ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, इंजिन रुळाच्या अधीन आहे. तसं प्रारब्धाची रचना आधी आहे, नंतर देहाची आहे. आम्ही जरी सुख दुःख भोगण्याची इच्छा केली नाही, ड्रायव्हरनी जरी वळण चुकवण्याचा प्रयत्न केला तरी आता वळण चुकत नाही, कारण गाडी रुळाच्या अधीन. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी ते चुकत नाही. का? शरीर प्रारब्धाच्या अधीन. देहतम आहे प्रारब्धाधीन, देहतम आहे प्रारब्धाधीन, देहतम आहे प्रारब्धाधीन, देहतम आहे प्रारब्धाधीन. हो देहतवा आहे प्रारब्धा अधीन. म्हणून जे जे प्रारब्धात आहे ते कोणीही बदल करू शकत नाही. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल घटे नाराई. जरा विचार करा, जिथं रामचंद्राला नाही चुकलं तर तिथे काय पाडा मानवाचा. प्रत्येकाला हे भोगावं लागणार आहे, ज्याचं जसं. काही काही माणसं म्हणतात तुम्ही एवढं भजन करता राव, मग तुमच्या जीवनात एवढं दुःख का? आणि आम्ही कधी भजन करीत नाही, सप्ताहाला वर्गणी नाही, होत असला तर सप्ताह होऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, एकही दिवस शुद्धीवर नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे कोण म्हणतंय तुम्हाला देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्धात बदल करता येतो? देवाचं भजन कशाला? मी असं विचारतो, कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसलं दिवसभरनं पाण्याकडे बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे भजन कशाला? रात्रंदिवस देव त्यांच्या सोबत आहे. तरी कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगीति नष्टचर्यसी, ते भोगीति नष्टचर्यसी, ते भोगीति नष्टचर्यसी, ते भोगीति नष्टचर्यसी. साह्य के लिया हरिहरासी, साह्य के लिया हरिहरासी, साह्य के लिया हरिहरासी, साह्य के लिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना.
ज्याचं भजन करतोय आपण तो भगवान रात्रंदिवस त्यांच्या सोबत आहे. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगेती नष्टचर्यसी, साह्य केलिया हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना. हा अभंग नामदेवाचा आहे, त्याच्यात नाही सापडत. हा ना, नाही तर पाम तुकोबाराच्या गात्यात. पण मी म्हणतो कविता म्हटल्यापेक्षा अभंग बरे नाही का. ऐसी आता बरं पूर्ण म्हणूनच दाखवतो, जाऊ द्या, नीट ऐका आता, होऊन जाऊ द्या. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगिती नष्टचर्यसी, साह्य केली हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्ये सर्व सांडेला ठाव प्रारब्धे. कामबुद्धीचे सुख अति मानती ते मूर्ख, चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे. शरीर संचिता अधीन धर्मराजा हिंडे वनवन, कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन प्रारब्धे. हरिचंद्र तारा मती घोर वनांतर भोगिती, नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे. कर्मरेखा टळेना बाण लागला जगजीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगना हे नारायणा प्रारब्धे. पतिव्रता सुषय दमयंती पाय पोळे, ऐसे अनिवार्य कपाळ भोगी दुष्काय प्रारब्धे. फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध वडवले, जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे. ऐसे अनिवार्य जन्मांतरे राज्ये सांडिले रघुवीरे, सवे मिळवणी वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे. संचिता अधीन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र, रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. एवढा आहे ते, याच्या अर्थ 2-4 कीर्तन होईल. विठ्ठल नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. माणसाला कशी चुकल, माणसाला नाही मधुबा, दगडाला, लोखंडाला, मातीच्या भांड्याला. आता प्रारब्धावर कार्यक्रम होईल सगळ्या, आहे ना, मान्य करावं लागेल तुम्हाला. फुलाला, एकाच बागेतली फुलं पण उत्तम प्रारब्धवाले देवाच्या डोक्यावर जातात, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात येतात आणि कनिष्ठ प्रारब्धवाले प्रेतावर. एकाच बागेतले आहे, लक्षात घ्या. एकाच बाग, एकाच कुंभार बाबाच्या कारखान्यातून तयार झालेली मातीची भांडी, एक स्वयंपाकासाठी चुलीवर मध्यम प्रारब्ध, एक लोण्याचा गोळा ठेवला शिक्क्यावर ते उत्तम प्रारब्ध, एक म्हाताऱ्याला उठता येत नाही कॉटवर. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. रमेश पाटील, एका माईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ, पण प्रारब्ध सारखं नाही. एक भाऊ मंत्रालयात एसीच्या रूममध्ये नुसता फाईलवर सह्या करतो आणि एक दादरच्या स्टेशनवर हमाली करतो, एकाच माईच्या पोटी. हे मानावंच लागेल तुम्हाला. एकही गुरु से विद्या पडे थे. आताही माणसं म्हणतात ना, तुम्हाला काही माहिती आहे का महाराज? काय शरदचंद्रजी पवार साहेबनं मी एकाच वर्गात शिकलो. चांगली बहादुरी केली, पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे, तू कोयते घेऊ घेऊ ऊसच तोडला पाहिजे का? यालाच म्हणतात प्रारब्ध. एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. एका गुरुचे विद्यार्थी कृष्ण सुदामा, पण एक द्वारकेचा राजा झाला आणि एक जन्मभर दारोदार पीठ मागत होता. म्हणून कर्मरेखा देवादिका चुकेना. कितीही प्रयत्न करा त्याच्यात बदल होऊ शकत नाही. लोखंडाला 1 फूट लांबीचं लोखंड मधु महाराज मधून तोडलं, 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला. काय झालं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. हे तर मान्य आहे तुम्हाला? चिमटा जन्मभर निखारे उचलतो, चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच फक्त. रामचंद्र पाटील आपला चमचा इथंच राहू द्या, पण चमच्याची मजा असते. पूर्वी चमचे नव्हते, खरंच नव्हते. पूर्वीचे माणसं हाताने जेवायचे. आता आंघोळ झाली आणि कांदा पोहे आले का बसीत चमचा.
मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं, त्यालाच म्हणतात चमच्या, जो दोनच्या मध्ये घुसतो त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं, त्याला चमचा म्हणतात. चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में और चमचा खाता खीर. हे लोखंडाला प्रारब्ध आहे. मातीच्या भांड्याला, फुलाला, एवढंच नाही दगडाला सुद्धा. मी पटवून देईन आपणाला. 5 फूट लांबीचा दगड खाणीतून काढला, त्याचे मधून तोडून 2 तुकडे केले, 2.5 फूट. आधी एकच होता, पण 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती घडवली आणि उरलेला 2.5 फूट पायरीला लावला. काय झालं? ज्याची मूर्ती घडवली तिथं माणसं डोकं टेकवतात आणि ज्याची पायरी केली तिथे लाता ठेवतात. बोला. पाषाण देवा पाषाण पाय दगडच आहे, तोही दगडच आहे, पण एकाची पायरी केली, एकाची मूर्ती केली. प्रमाण म्हटलं महाराजांनी, बरोबर योग्य. पाषाण देव पाषाण पायरीन पूजा, एकावरी पाय ठेवी. जे सहन करतं ना त्याचा देव होतो. एक थोडंसं लक्ष द्या माझ्याकडे. जो पत्थर, आलं ना लक्षात? जो पत्थर चोट खाके फूट गया वो कंकर हो गया, और जो पत्थर चोट सह गया वो शंकर बन गया. विठ्ठल हे दगडाला प्रारब्ध आहे, लोखंडाला प्रारब्ध आहे, मातीच्या भांड्याला आहे, फुलांना आहे, प्रेताला सुद्धा. प्रेताला एक प्रेत पाटील येड्या बाबळीजवळ रोडच्या काठाला कुत्रे भोवताल बसून पोलीस पंचनाम्याला 3 दिवस बेवारस. हे प्रारब्ध. आणि एक प्रेत जसा नवरदेव सजवला म्हणाल कोणी, आणि लाखो माणसं प्रेत यात्रेला. हे प्रारब्ध. किसी की लाश पर फूलों की लड़ी है तो किसी की लाश बिगर कफन की पड़ी है. म्हणून जिथं प्रेताला सोडलं नाही तर जिवंत माणसाला कसं. याचे आहे, बरोबर आहे, बरोबर करतो मी, काळजी करू नका. 3 हे कर्माचे 3 विभाग आहे. एक प्रारब्ध, एक क्रियमान आणि एक संचित. हे कर्माचे 3 प्रकार आहे. अगदी सुटसुटीत सांगतो. सध्या जे भोगतोय ना आपण, हे प्रारब्ध आहे. साठवलेलं आहे ना, हे संचित आहे. आता चालू आहे, हे क्रियमान आहे. हे नसल पटत तर शेतातलं पीक शेतकऱ्याला कळलं असं, हे क्रियमान. कणगीत साठवलं ते संचित, आणि गिरणीवर दळायला नेलं ते प्रारब्ध. मग होतं काय, काही काही माणसं जेवण आपल्या घरी करतात आणि तंबाखू खायला दुसऱ्याच्या घरी जातात. सवय असतात काहींची. बरं संतोष बुवा, तंबाखू खाता खाता त्याच्या ताटाकडे पाहतं ते काय खातं म्हणून, आणि मग दुसऱ्या दिवशी पालेगावात चर्चा. का? त्याच्या शेतामध्ये अख्खं ज्वारीचं पीक आहे राव, तरी रोज चपात्या खातं. आणि माझ्या शेतात अख्खा गहू आहे तरी रोज भाकरी. तो चपात्या खातो, तुला कसं माहित? मी त्याचा तंबाखू खातो ना म्हणून. हे बघ, चालू जेवण आहे ते आताच्या पिकावर नाही. आता भात शेतामध्ये आहे, तो खाऊन आला का तुम्ही? गेले वर्षी पिकला होता, तो कणगीत भरून ठेवला आणि त्याचं जेवण करून तुम्ही आज आला. तू अख्खा गेले वर्षी शेतामध्ये ज्वारी पेरली होती, त्यानं अख्खा शेतामध्ये गहू पेरला होता, त्यानंही भरून ठेवला, तूही भरून ठेवला. आता तुझ्या शेतात पूर्ण गहू आहे, त्याच्या शेतात ज्वारी आहे. दिसायला ज्वारी आहे पण भरलेला त्यानं गेल्या वर्षीचा गहू आहे.
तुझ्या शेतात दिसायला गहू आहे पण भरलेली ज्वारी आहे, आणि म्हणून तुला 12 महिने भाकरीचं आहे आणि त्याला 12 महिने चपात्याचं आहे. काय आजचं जेवण गेले वर्षीच्या पिकावर आहे, तसं आताचं सुख दुःख मागच्या संचितावर आहे. भोगतो ना घडे संचिता वाचुनी, भोगतो ना घडे संचिता वाचुनी, भोगतो ना लिखित आहे, जसं जसं संचितात आहे त्याप्रमाणे ते घडणार आहे. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती. कितीही प्रयत्न करा नाही बदल होऊ शकत नाही. मग संचित म्हणजे साठवलेलं धान्य, प्रारब्ध म्हणजे दळायला नेलेलं, आणि शेतातलं पीक म्हणजे क्रियमान. हे पिकलं मग संचितात म्हणजे कणगीत साठवलं, आणि कणगीत साठवलेलं दळून आणलं. म्हणून संचित आणि प्रारब्ध हा भोग आहे, ते साठवलेलं आहे. भोग तो न घडे, जे कणगीत आहे तेच खायला मिळेल तुम्हाला. भोग तो न घडे संचिता वाचोनी. किती प्रयत्न करा त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. भगवान असला तरी त्यालाही हे भोगावंच लागतं. ज्याचं जसं ठरलेलं आहे त्याप्रमाणे हे घडणार आहे. म्हणायचं असते थोडं वेळेवर पोहोचलं असतं तर, नाही, ते पोहोचणारच नाही ना, पोहोचणारच नाही वेळेवर. ते नवरा आयत खाऊ होता, तिकडच्या गोष्टी सांगतो सगळ्या बरं का पाटील. इकडचे सगळे चांगले लोक आहेत, आणि मुंबई सारखं ती बिचारी धुंडी भांडी असं तसं करून 2 लेकरं ते, आणि हे डबल खायचं, नुसतं पत्ते कुटत बसायचं रेल्वेच्या काठाला जाऊन. काही कमी जास्त बोलली का हो, हे घरात जास्त कमी बोलली ना आत्महत्याच करील. घाबरून जायची बिचारी, घाबरून जायची. मेलं तर काय करा, घाबरून जायची. दिवाळी 4 दिवसावर आली. तिनं सहज विषय काढला. पहाटे 5ची वेळ होती, अजून उजाडलं नव्हतं. ती म्हणली, अहो घरात धान्याचा दाना नाही, दिवाळी आहे, लेकराला कपडे नाही. लावली का कटकट, आत्महत्याच करील. आता ती ऐकू ऐकू बेडर झाली होती.
नेहमीच म्हणता आत्महत्या, जाय कर आत्महत्या. आता आता घ्या, जावंच लागेल ना. संतोष बुवा निघालं, ते उड्डाण पुलावर आलं. आत्महत्या करायला पहाटे 5ला मुंबईत 40 फूट उंचीचा उड्डाण पूल. इकडे तिकडे पाहिलं, कोण नसल्याची खात्री केली, टाकली उडी आत्महत्येसाठी. खालून भाजीवाला भैया चालला होता. ते चपट टोपलं, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या असतात तशा भाजीच्या जुड्या व्यवस्थित लावलेल्या. माय लेकराला लुगड्याच्या पदरात घेते ना तसं टोपल्यात पडलंय आत्महत्यावालं. ते नाही मेलं, भाजीवालं मेलं. बरं ते घरून, बरं का पाटील, घरून सांगून आलं होतं मुलांना, काळजी करू नका बाळांनो, आज जेवढ्याची भाजी विकल्या जाईल ना तेवढ्याचे फटाकेच आणतो. त्याचे लेकरं खुश होते, पप्पा फटाके आणणार. ते पुलाखाली मेलं. आणि याची बायको खुश झाली होती, कायमची कटकट गेली. हे दुपारच्या जेवणाला गेलं. मी का सांगतो, अरे जे जे लिहिले संचिती, बस त्याप्रमाणे हे घडणार म्हणजे घडणार. म्हणून ते आधी ठरलेलं आहे. मी सांगून गेलो, प्रमाण होऊन गेलं. प्रिलब्ध पहिले रचा, पाचे रचा चरीर, तुलसी चिंता क्यों करे रे, भज भज रे रघुवीर. भोग तो न घडे संचिता वाचुनी. मग जे संचितात आहे त्याप्रमाणे घडणार आहे ना. करावे ते मनी समाधान. हे पहा, तुम्ही आम्ही जीवनाच्या यात्रेमध्ये एकत्रित आलेलो यात्रिक आहो. या फलीकडे फार मोठा संबंध नाही आपला. आपण प्रवासी आहो. भेटी झाल्या हे भाग्य आहे. तर प्रवासीच आहो, सगळे प्रवासी. फक्त लावलेले नाते संबंध आहे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माता कहे पुत्र मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. बस आपण जन्म घेतला, त्यांना मायबाप म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला बाळू म्हणायचं, झालं सुरू. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है. बरं का मधुबुआ. ससुरा कहे जावई मेरा है, और सास कहे जावई मेरा है, ना ससुरे का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. एक प्रवासी एका गावात आला. त्याला उतरायचं होतं, रात्रभर कुठंतरी मुक्काम करायचा म्हणून एका फकीराला भेटला. फकीर मुस्लिम समाजातला महात्मा. फकीर जी बोलो, दूर से यात्रा करते करते थक गए, एक रात विश्राम करना है, तो कोई बस्ती बताओ. बोले आओ मेरे पीछे. फकीर पुढं, हे माग. फकीरानं नेलं कब्रस्तानमध्ये. त्याला वाटले ऐकायला गेलं का नाही याला काय. बोले फकीर जी, मैंने आपको क्या कहा था कि दूर से पैदल आए, थक गए यात्रा करते करते, तो एक रात विश्राम करना है, कोई बस्ती बताओ. तो स्मशान भूमि ले आए. बोले गधे, बस्ती बस्ती क्या बकवास करते हो, वो तो धर्मशाला है, कुछ दिन रहना पड़ता है, आखिरी का पूरा निवास कब्रिस्तान होता है. मैंने सोचा था बनाऊंगा दुनिया में मकान, लेकिन मेरा असली ठिकाण स्मशान में था, ये मुझे मालूम न था. जायचं आहे प्रत्येकाला. आणि ज्याचं जेवढं विधिलिखित आयुष्य आहे. प्रवास हा वयमानावर नसतो. प्रवास, आपण प्रवासी आहो, केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. आता तुम्ही 7 ते 9 कीर्तनाला आले गोंधळी बाबा. कशासाठी? कीर्तन ऐकासाठी आम्हालाही कळतं. पण 9 वाजल्यानंतर आपल्या घरी जाण्यासाठी नायलनच्या दोरीनं जरी बांधून ठेवलं ना महेशनं तुम्हाला, तरी दोऱ्या तोडून घरी जाल तुम्ही. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप, एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. म्हणून हा प्रवास आहे. तुम्ही आम्ही. एक कल्पना करा, पालेगाव म्हणजे एक रेलगाडी आहे. त्या गावातले घरं म्हणजे रेलगाडीचे डबे आहे.
आणि घरातले माणसं म्हणजे डब्यातले प्रवासी आहे. मग प्रवास कशावर आहे? वयमानावर, तिकिटावर. नीट ऐका, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. मग तिकीट संपल्यावर तो प्रवासी उतरतोच ना. हो. मग जर तिकीट संपल्यावर उतरावंच लागत असेल तर मनवुनी मनी मानू नये खेद. मना बोली मनी मानू नये मना बोली मनी मानू नये मना बोली मनी मानू संपल्यावर उतरायचंच आहे ना. हो. मग उतरायचं जर निश्चित झालं तर उतरल्याबद्दल दुःख. आता हे बोलणं सोपं आहे महाराज. ज्याच्यावर बितली त्याला विचारा. बोलणं काय. दुसऱ्याच्या घरी प्रेत पडल्यानंतर तंबाखूला चुना मळून माणसं समजूत काढतात. कशाला रडता नानी, नाशिवंत देह जाणार सकळ. तिथं हिच्या घरी नाही आठवत तो अभंग, दुसऱ्याच्या घरी. अरे ज्याच्यावर दुःख कोसळलं त्याला विचारा. आज घराचा कर्ता पुरुष गेला भगवानराव. कर्ता पुरुष गेला. काय वाटत असेल त्या आशाबाईला, महेशला, त्यांच्या बंधूला. अरे पैशानं सर्व मिळेल तुम्हाला, भावाची खरेदी होत नाही, लक्षात घ्या. शांतारामजी, विश्रामजी यांचा पाठीराखा गेला का नाही. भावाची खरी. जिथं रामचंद्र नापास झाला म्हणजे पाटील नाही आमचे, रामचंद्र भगवान. शक्ती लागली भावाला. देवाचं सांगतो मी. लक्ष्मणाला मांडीवर घेतलं डोकं. सगळे रामायण पाठ आहे तुम्हाला. आणि जे रडायला सुरुवात केली कोण? जगाचे अश्रू पुसणाऱ्यानं. जिथं देव फेल गेला आणि डोक्याहून हात फिरवू फिरवू लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा. माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास. रामचंद्र म्हणतात त्या गुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा. वैभव विषया लागो तिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरा ऐसा बंधू दुर्लभ. जिथं भगवान रामचंद्र नापास झाला तर मग शांतारामजी आणि विश्रामजीचं काय? कारण पैशानं मित्र मिळतात. मित्र मिळतात. पैसा असेल ना तर मित्राला बोलवावं लागत नाही. मधुबुवा बरोबर जवळ येतात गुटक्याची पुडी खायला. पैसा पाहिजे. पैसा असल्यावर पिता कहे पुत सपुत्र मात उठात के गोद बलैया. नारी कहे घर के घर थंबन बहन कहे मेरा लायक भैया. अड़ोस पड़ोस भी अर्ज करे और चाचा कहे मेरा लायक भतैया. दादू 2 हात उठा कर कहे जब में होवे लाल रुपया. 2000 ची नोट आहे ना रे तुमच्याजवळ. म्हणून हे सगळे हे शोधावं लागत नाही. मित्र विकत मिळतात. पैसा असू द्या आपोआप येतात. भावाची खरेदी होत नाही. आणि भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. एका माळीच्या पोटातून आलेले असतात.
जरी तुमचा अबोला असेल, समजा कल्पना करा 10 वर्षे झाले तुम्ही तुमच्या भावासोबत बोलत नाही, तुमची परिस्थिती चांगली आहे, त्याची खालावली आहे, तुम्ही दोघंही स्टँडवर, तो एका कोपऱ्यात उभा आहे, त्याच्याजवळ तिकिटाला पैसे नाही रमेश पाटील, तो दुसऱ्याची हनवटी धरतो स्टँडवर, मला 50 रुपये द्या गावाला जायला, आणि हा भाऊ कांजीच्या कपड्यावाला 5-25 मित्रांना 200 रुपयाच्या गुटख्याच्या पुड्या खाऊ घालतो. एवढ्यात जर तुम्हाला कोणी आईवरून शिवी दिली, मित्रांना वाईट वाटत नाही, ते गुटख्याच्या पुड्या चघळण्यासाठीच टोळका आलेला आहे. त्यांना माहिती आहे याची आई वेगळी, आपली आई वेगळी. पण 10 वर्षे झाले बोलत नाही तुम्ही भावासोबत, त्यानं तुम्हाला शिवी दिलेली ऐकू द्या, वाघासारखा पळत येईल आणि शिवी देणारा थोबाड फोडल का? हे प्रेम नाही. म्हणून बंधू गेला, महेशचं छत्र हरवलं, आशाबाईचं कुंकू गेलं. मला तो प्रसंग आठवतो. चितेवर प्रेत ठेवलं राजा दशरथाचं. 1च मिनिट घेतो. काहीला वाटतं बाबा रामायण सुरू केलं म्हणजे हे जातं एक अर्धा तास. तो माझा विषयच आहे, पण अभंगाला धरून विठ्ठल. आणि चितेवर प्रेत ठेवल्यानंतर ही 2 मंडळ, आता राजा होता आणि नुसतं त्या प्रेताकडे पाहिलं न समाजाने ढसढसा रडायला सुरुवात केली. का? आपला राजा पृथ्वी तलावर नाही रे, स्वर्गात जर गेला तर इंद्र ताडकन उतरायचा आसनावून आणि नमस्कार करून आपल्या मांडीला मांडी लावून आसनावर बसवायचा. एवढं वजन राजा दशरथाचं स्वर्गात इंद्राजवळ होतं. आणि त्याच्या प्रेताकडे पाहू पाहू सगळे रडू लागले. वसिष्ठांनी शांत केलं, भाषण सुरू केलं. देखो भाई, पिताजी रोने लग गए तो समझ लेना बुढ़ेपन की लाठी चली गई, माँ रोने लग गई तो समझ लेना वारिस गया, पुत्र रोने लग गया तो समझ लेना छात्र समाप्त हुआ, पत्नी रोने लग गई तो समझ लेना सुहागन विदुर हो गई, बहन रोने लग गई तो समझ लेना रक्षाबंधन का त्योहार समाप्त हो गया. आज भाई पुत्र बहन माता पिता नहीं, पूरी अयोध्या रो रही. इसका मतलब अयोध्या का सूर्यास्त हो गया. अगदी तसं झालं. नुसतं घरापुरतं नाही, सगळ्या पालेकरांना वाटत होतं भगवानरावनी फार वर्षे राहावं. पण होतं काय रमेश पाटील, सज्जनाला आयुष्य कमी असतं आणि दुर्जन लवकर मरत नसतं. ज्ञानेश्वर महाराजची गरज होती समाजाला, तर 22व्याच वर्षी निरोप घेतला. मान्य आहे ना तुम्हाला? तुकोबारायची गरज होती, तर 42 वर्ष जगात निरोप घेऊन निघून जातात. सज्जन त्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी समाज वैतागला. अख्खा तालुका सत्यनारायण घालायला तयार आहे. एवढी कटकट जाऊ द्या, ते प्रत्येकाच्या दाव्याला हजर असते. उलट आहे, उलट आहे. विधी लिखित जे आहे त्याप्रमाणे घडत असतं. मग बोलणं सोपं आहे महाराज. त्या घरात जी पोकळी निर्माण झालेली असते ती भरून निघत नाही. जोपर्यंत वडील असतात, आजोबा आजी, भरदार वाटतं घर. एकदा ते गेल्यावर केवढे मोठे फोटो लावा, घराचं वजन निघून जातं. मायबाप फार काही करत नसतील रमेश पाटील. म्हातारपणचे मायबाप म्हणजे निरंजन आहे देवाऱ्यातली. निरंजन अंधुक प्रकाश असेल, ट्यूबलाईट सारखा जरूर नाही, मान्य आहे, ट्यूबलाईट सारखा प्रकाश नाही, पण निरंजन सारखा अंधुक प्रकाश म्हणजे म्हातारे मायबाप. पण घर असं मंदिरासारखं वाटतं जोपर्यंत आई वडील. एकदा निरंजन विजली, घरातलं मांगल्य संपून जातं. मग तुम्ही सांगता महाराज, मनवणी मणी मानू नये खेद. ज्याचं दुःख त्याला होणारच. हो, होणार, मान्य आहे, आम्हाला मान्य आहे. पण दुःख का होतं याचं संशोधन करा. मुलगा दिवसभर गणेश विसर्जनाच्या अनंतराव मिरवणुकीत गेला, रात्री 2 पर्यंत नाचला. आता नाही, 2 वर्ष झाले बंदी आहे. 2 पर्यंत नाचलं ते रात्रीच्या. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये रात्री आलं. खेड्यातला प्रसंग.
आणि झोपलं तर ते रडायला लागलं, कारण त्याच्या पायाला जखम होती, ती चिघळली होती, पाय ठणकत होता, वेदना सहन होईना. त्याची माय रागावली. ते मोलमजुरी करणारा दिवसभर कबाड कष्ट करतो आम्ही, रात्रीचा झोपू देत नाही. झोप ना आता. तुम्हाला त्रास द्यावा ही इच्छा आहे का ग आई माझी? मग का रडतो? माझ्या पायाची जखम चिघळली ग, त्या वेदना सहन होत नाही. असं कर बाळू. काय? त्या जखमेकडे लक्षच देऊ नको. तो म्हणला, मम्मी कितवी शिकली होती तू? अरे जखम माझ्या पायात आहे, वेदना मला होतात, तुझ्या क्वाटवरून उपदेश करते का? लक्ष देऊ नको. अरे ज्याची जखम त्याला त्या वेदना जाणवणारच. आणि तुम्ही म्हणता मानू नये खेद. हो बरोबर आहे, पण माझा प्रश्न आहे, रात्रीच्या 2 पर्यंत नाचलं तेव्हा जखम नव्हती का? होती ना. पण त्या नाचण्याच्या आनंदात मधुभाऊ त्याचं लक्ष त्या जखमेच्या दुःखाकडे नव्हतं, विसरलं होतं. आणि आता निवांत आलं घरी, झोपताना लक्ष दुखण्याकडे गेलं आणि त्याचं चिंतन करीत बसलं आणि रडतं. तसं मानू नये खेदू. का? तुम्ही त्या मनाला मोकळं सोडताना ते बसतं दुःखाचं चिंतन करत. ते गणपती विसर्जनात विसरलं ते, कारण दुखण्याला विसरलं. तसं मनाला काम लावा, मनाला काम लावा. कोणतं? मनावा गोविंद नाचलं 2 वाजेपर्यंत, त्याच्या मनाला काम लागलं होतं गणपती विसर्जनात नाचणे, म्हणून ते दुःखाचा विसर पडला, रडलं नाही. आता निवांत बसलं, जखमेकडे लक्ष मन चिंतन करत बसलं ना, आता रडतं. तसं तुम्ही मनाला मोकळे सोडताना मग ते मागचं सगळे आठवतं. माझे आजोबा होते, माझी आजी होती, माझे पप्पा होते. रिकाम मन सैतानाचं घर म्हणतात. त्याला काम लावा. कोणतं? मनावा गोविंद वेळोवेळा. तुम्ही पहा, संसार म्हणजे ओतप्रोत भरलेलं दुःख आहे, ओतप्रोत. आणि त्या दुःखाचा विसर पडण्याची ताकद गोविंदाच्या नामात आहे. गवळणी करती संसाराचा धंदा, आठविती त्या गोविंदा. मन हे गोविंदी, मनाला काम लावा. मन हे गोविंदी, देह काम करिओ. ही मनाला काम लावायचं. अख्खा विसर पाडण्याची ताकद गोविंदाच्या नामात आहे. त्या बाजारला जायच्या मथुरेच्या, दही घ्या, लोणी घ्या, ताक घ्या असं म्हणत नव्हत्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गवत महासती मथुरे जागे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गवत महासती मथुरे जागे. गोविंदू घ्या दामोदर घ्या घ्या, गोविंदू घ्या 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 घ्या, दामोदर घ्या 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 घ्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गवत महासती मथुरे जागे.
दही घ्या लोणी घ्या म्हणत नाही, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे. पण हसू दे ना, हसू द्या. तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना, नाही कान ते ठाई, नाही कान तै ठाई, तुका म्हणे हासे जना, नाही कान तै ठाई, नाही कान तै ठाई, नाही कान तै ठाई. हासे जन नाही कान ते ठाई. पूर्ण दुःखाचा विसर पडण्याची ताकद संतोषराव गोविंदाच्या नामात आहे. देहाचा विसर पडण्याची ताकद आहे आणि देहाचा विसर पडून आम्ही आनंद स्वरूप भगवान आहे इथपर्यंत जाण्याची क्षमता गोविंद नामात आहे. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद परिणाम मग गोविंद ते काया काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया काया गोविंद ते काया गोविंद ते काया भेद नाही देवा काया, भेद नाही भेद नाही देवा काया, भेद नाही देवा परिणाम गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. मग देव कसा आहे? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. म्हणजे पूर्ण दुःखाचा विसर पाडण्याची ताकद या गोविंदाच्या नामात असल्यामुळे मनवणी मनी मानू नये खेद. आणि होत असेल तर विसर पाडण्याकरिता मनावा गोविंद वेळोवेळा. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. महेश भाऊ त्यांचे काका शांताराम विश्रामजीचं त्यांचंही मार्गदर्शन या पोराला आहे. दिवसभर पित्याच्या स्मरणार्थ अन्नदान चालू आहे, हरिपाठ हे सगळे कार्यक्रम मधुभाऊ तर माझ्या आधी हजर आहे. बस खूप आनंद, खूप आनंद. ठोब्बा भोगतोण घडे संचिता वाचुणी करावे ते मणी समाधान. मनवणी मनी मानू नये खेद. आणि होत असेल तर मनावा गोविंद वेळोवेळा. माणसाचा एक स्वभाव आहे रामचंद्र पाटील, चांगलं झालं पठ्ठ्यानं केलं, वाईट झालं देव कोपला. अरे तो कोपलच कशाला? तो कृपेचा समुद्र आहे.
तुकोबारायने वाद घालताना लक्षात ठेव देवाला आपुला तो बोल साच करी का कृपा सिंधू म्हणतील तुला कृपेचा समुद्र म्हणतात ना. मग कृपेचा समुद्र जर भगवान आहे अनंतराव तो कोपल कसा. देव कोपला आमचं देवानं काही बरं नाही नाही त्याचा नाही दोष त्याचा नाही. मी असं विचारतो फाशी देणं हा न्यायाधीशाचा स्वभाव आहे का. अरे फाशी ते लिखाण केल्यानंतर वाईट वाटतं न्यायाधीशाला. या माझ्या हातच्या लेखणीकडून एक जीव गेला आणि ती मोडून फेकून देतो पुन्हा वापर करत नाही. न्यायाधीशाला वाईट वाटते. मग न्यायाधीशानं फाशी दिली नाही. मग फाशी कोण दिली लटकवणाऱ्यानं नाही. उत्तर शोधा. न्यायाधीशानं फाशी दिली नाही. फासावर लटकवणाऱ्यानं फाशी दिली नाही. गुन्हेगाराच्या गुन्ह्यानं फाशी दिली हे त्याचं उत्तर आहे. तसं आपणाला जे दुःख भोगावं लागतं याला कारणीभूत आपलं कर्म आहे. म्हणून आणि करू सावे अलगे बहुता आणि करू सावे अलगे बहुता आणि करू सावे नलगे 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 बहुता आपला संचिता मातोनिया 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 मनवनी मानी मानु नये केता मनवनी मानी मानु नये केता मनवनी मानी मानु नये केता मनवनी मानु नये गुन्हेगाराचा गुन्हा गुन्हेगाराला शिक्षा देतो. म्हणून आणिका रुसावे न लगे बहुता. रुसायचं असेल आपल्या संचिता वाचोनिया. जेव्हा हे मनाविरुद्ध घटना घडतात दुःखाचा डोंगर जीवनात उभा राहतो तेव्हा कोणावर चिडायचं नाही. एकांतात बसून प्रश्न विचारायचा. मनासी पुसावे काय केले मनासी पुसावे काय केले मनासी पुसावे काय केले मनासी पुसावे काय केले. तुका म्हणे आता जना का रुसावे तुका म्हणे आता जना का रुसावे तुका म्हणे आता मनासी पुसावे काय
रुसावे मनासी पुसावे काय केले, म्हणून आणि का रुसावे न लगे बहुता. रुसायचं असेल तर आपुल्या संचिता. संचिताप्रमाणे सगळे घडतंय ना, म्हणून रुसायचं असेल तर संचित आपुल. ते असं सांगतात. रोहिदास महाराज जगन्नाथाच्या यात्रेला निघाले, एकटेच पायी निघाले मधुबा. पायी प्रवास, कुठेतरी रात्रीचा आश्रय घ्यावा म्हणून एका वस्तीवर थांबले. त्या गोठ्यामध्ये जागा मिळाली, आपलं भजन केलं, त्या माऊलीनं जेवायला दिलं, जेवण केलं. पण स्वरूपवान होते, सौंदर्य संपन्न होते, म्हणून ती माऊली रात्री 12ला एकटे झोपलेल्या रोहिदासकडे महाराजकडे येऊन विनंती करू लागली. पाय धरले महाराजांनी त्या मावशीचे. जायव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तिच्या लक्षात आलं, घरात माझा पती आहे ना, म्हणून हे घाबरत असेल. कोयता घेतला आणि पतीचं झोपतच तोडलं मुंडकं त्या बाईनं. रक्ताळलेला कोयता. आता दोघंच आहोत आपण, मारला पती. म्हणले आमचं ठरलंय, परावी या नारी रकमाई समान. असं पोलीस स्टेशनला जाते मी की रात्री एक प्रवासी आमच्याकडे उतरला आणि त्यानं माझ्या पतीचा खून केला. म्हणले फासावर गेलो तरी चालेल. झालं, अटक झाली, केस चालू झाली, निकाल लागला. लगेच लागतो, कीर्तनात वेळ कमी असते. हा ना. याचे हात तोडा अशी शिक्षा झाली. दोन्ही मनगट तोडण्यात आले. जगन्नाथाला न जाता वापस घराकडे निघाले. रोहिदास एका जंगलात बसले बरे का नामदेव, एकांतात. डोळ्याला धारा लागल्या, रडू लागले. जगन्नाथा, अरे तुझं दर्शन करणाऱ्याचे हात तुटतात विना अपराध, काय तुझं तोंड पाहावं आम्ही. स्वतः जगन्नाथ भगवान पालखी घेऊन आले. मागव, मी जगन्नाथ भगवान आहे रोहिदास, तुझं तर तोंड नाही पाहत देवा. तुझ्याकडे यायला निघालो तर हात तेच सांगायला आलो. डोक्यावर हात ठेवला जगन्नाथ भगवंताने. लख प्रकाश सूर्यासारखा. आठव मागचा, आठव मागच्या जन्मी एक कासाबाच्या हातून गाय सुटली होती. कासाब मागणं पळत होता, गाय पुढं, आणि तू इकडून रस्त्यानं चालला होता. कासाब म्हणता गाय पकडाओ, गाय पकडा, गाय. तू पळत गेला आणि दोन्ही हातानं गायीची मान पकडली, कासाबाच्या ताब्यात दिली. त्यानं नेली, कत्तलखान्यात त्या गायीची कत्तल केली. ती गाय या जन्मी ती बाई झाली आणि तो कासाब तिचा नवरा झाला. त्यानं मुंडकं तोडलं होतं का नाही गायीचं, आता तिनं याचं तोडलं. म्हणले ते त्यांचं बरोबर आहे देवावर. तेच सांगतो, जरा दम काढ. काही कारण होतं का? पळत गेला आणि दोन्ही हातानं गाय पकडली, म्हणून त्या गायीची कत्तल झाली. म्हणून मागच्या जन्मातले गुन्हेगार हात या जन्मी तोडले. आणि का रुसावे न लगे बहुता, आणि का रुसावे न लगे बहुता, आणि का रुसावे न लगे बहुता. आपल्या संचिता वाचोने, आपल्या संचिता हे मागचं मान्य करावंच लागते बरं का. हे मागं गेलं तर कीर्तन वाढतंय. पण 2च मिनिटात सांगतो रामचंद्र पाटील, 2च मिनिटात. लक्षात आलं. ते म्हणतं आमचा नंबर लावा. ती गोष्ट म्हणते मला आमचा नंबर लावा आज भगवान रावच्या निमित्ताने. बरं ठीक आहे, सांगतो. ते सुदामजीचं सगळे पाठच आहे तुम्हाला. असं का झालं त्याचं कारण, एक ब्राह्मणीन होती, विधवा होती. तिला 2 लेकरं होते. जंगलात झोपडी करून राहत होती. कुठंतरी 4-5 घरं मागून आणायची बिचारी रमेश पाटील. त्याच्यावर ते सगळ्या दिवसभर भजन करायची. एक दिवस काही नाही, एवढे हरभरे साप मिळाले तिला. अर्धे खाऊ घातले मधुबुवा लेकरांना. उद्या काही नाही मिळालं तर लेकरं उपवासी राहतील म्हणून अर्धे ठेवले गाठोडी बांधून. ती उतरंड असते ना मातीची, त्याच्यामध्ये
रात्री 12 वाजता झोपली. चोर आले. आता गरीबाच्या घरी काय, पण ते उतरंड शोधली आणि त्याच्यामध्ये ही गाठोडी. आता दागिन्याचे मनीन हरभरे सारखेच असतात. चोरट्याने डोकं चालवलं, गाठोडी हे दागिन्याचीच. हं? दागिने समजून चोरटे पळायला लागले आणि ते उतरंड पडली. ती ब्राह्मणीन जागी झाली, चोरट्याच्या माग पळाली असेल 10-15 फूटनं. म्हणाली, जा घेऊन हरभरे. अरे माझा नवरा मेला 5 वर्षापूर्वी, भीक मागून लेकरं जगवते. उद्या माझ्या लेकराला काही मिळालं नाही, पाणी पाजून राहावं लागेल त्यांना. लेकरासाठी गाठोडीत बांधलेले हरभरे चोरून नेता. शाप आहे माझा. हे हरभरे जो खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. ब्राह्मणींचे शब्द चोरट्यांच्या लक्षात आलंय. तर हरभरे आहे, दागिने समजतो आपण. ते संदीपाणी आश्रमापासून पळत होते. चोरटे म्हणले, कशाला न्यायचं, दिले फेकून. गाठोडीची गाठोडी. आणि हे ब्राह्मणींचे शब्द सुदामजीनं ऐकले होते. जागा होता रात्री 12 वाजता. दुसऱ्या दिवशी सरपण आणायला पाठवलं गुरु मातेनं, तर तीच गाठोडी दिली होती. भूक लागन तर खा बाळांनो. कारण शोधा. आणि ते पुढे सुदामजीनंच खाल्ले सगळे हरभरे. ही माहिती आहे, मी नाही तर तास लागल याला. ते आलं कळलं. पुढे द्वारकेचा राजा झाला देव. सुदामजी भेटीसाठी गेला. सगळे लक्षात आलं, फक्त वेल्डिंग करून देऊ तिथपर्यंत. आणि मग सगळे षोडोपचार झाल्यावर एकांतात बसले दोघच मित्र बालपणचे. एक राजा, एक भिकारी. जुन्या आठवणी काढल्या रमेश पाटील. निघतात ना जुन्या आठवणी. सुदामा, जी देवा, तुला आठवतं का रे, पाऊस पडत होता. गुरुमातेनं सरपण आणायला पाठवलं होतं. भूक लागली होती दोघालाही. एकट्यानं हरभरे खाल्ले होते. मी विचारायचो, काय खातो रे सुदाम्या. तू म्हणायचा, गारटलो हो पावसानं, दात वाजतात. हे राजमहालातली चर्चा 2 मित्रांची. आठवतं देवा, तुझ्या पायात काटा बोचला होता सुदामा, ते आठवतं. निघेना. मग तुझ्या तळपायातला काटा मी माझ्या दाताने धरून उपसला होता. रक्ताची धार लागली होती. आठवतं देवा. सुदामा, योग्याच्या ध्यानाला न येणारा मी, माझे रजक्कन मिळावे म्हणून तरसणारे भक्त, तो तुझ्या पायातला काटा दातानं उपसतो. एवढं माझं प्रेम तुझ्यावर, तरी एकट्यानं हरभरे खाल्ले मला सोडून. तुम्हाला वाटतं का देवा? तुम्हाला वाटतं हा सुदामा जाणून बुजून खाईल? मग सांगतो, तुम्ही झोपला होता, मी जागा होतो. चोर पळत होते, ब्राह्मणीन धावत होती, आणि ते म्हणत होते, न्या माझ्या लेकरासाठी बांधून ठेवलेली गाठोडी हरभऱ्याची. उद्या उपवासी राहतील लेकर माझे, पण माझा शाप आहे, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. तीच गाठोडी गुरु मातेनं दिली ना देवा. मला माहिती होतं या हरभऱ्या मागं शाप आहे. माझ्या देवानं जर हरभरे खाल्ले, तो जर दरिद्री झाला, तर आमच्यासारख्या दारिद्र्याला कोण सांभाळ. मी ठरवलं, आमच्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, पण देव बाप्पा दरिद्री होता कामा नये, म्हणून एकट्यानं हरभरे खाल्ले देवा. मी का म्हणतो, ही कारण शोधा आपण. हे जे घडतंय ना, याच्या मागची कारण. म्हणून मी दारिद्र्य अवस्था भोगली देवा. सगळे लोक सांगायचे, तुझा मित्र द्वारकेचा राजा झाला, जा मदत मागायला, तरी मी येत नव्हतो. का? याच्यात माझ्या देवाचा काही दोष नाही. मी हरभरे खाल्ले, ज्याच्या मागे शाप होता, म्हणून मी तुमच्यावर रुसलो नाही देवा जन्मभर. आणि का रुसावे?
न लगे बहुता रुसलो ते माझ्या संचितावर आपुल्या संचिता वाचुनिया. कारण एक माझ्याकडे देवानं खातं दिलं. हसवणारे कोट्यावधी महाराज आहे, रडवायचा कार्यक्रम मला दिला एकट्याला. विठ्ठल आता आम्ही काय करावं? फक्त एवढंच म्हणावा गोविंद वेळोवेळा. त्याचं नाम घेणे, त्याचं नाम घेणे म्हणजे जबाबदारी टाकणे असा त्याचा अर्थ होतो. हे नसेल पटत तर ते नसतं का पाटील? आता हे तर आमचे वारकरीच पाटील आहे सगळे. पंढरपूरला त्याची बायको अनंतराव माग असते पुस्तकाचं बंडल घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात, आणि तो पुढं गळ्यात हार्मोनियम त्याच्या, ते पुढं म्हणतं हे माग. 7व्या दिवशी 6वीचा फेरा, गोपी बाळा तिनं जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जो रे जो. मग ही मागणं म्हणते शिवाजीचा पाळणा. दुकान किंमत 20 रुपये, फिरतं दुकान, आणि त्यांच्याजवळ तेही पुस्तक असते. पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक. ते अवसानात बोलतात ना, ते गिराईक लागलं पाहिजे. किंमत 40 रुपये. मग गरजू लोक आणतात, त्याच्यात जसं आहे तसं पाठ केलं जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, अब्दागिरी धरा. पुस्तकात जातं दुष्काळी रोडवर आणि निघाले लढाईवर, आणि अब्दागिरी खोरण टोपलं कायम डोक्यावर. असं नाटकी नाव पत्नी एकदा घेते. गोंधळी बाबा, एकदा पत्नी नाव घेते तर तिचा पती त्या बदल्यात तिचा जन्मभर सांभाळ करतो. हे तर मान्य आहे ना? मग पत्नीचं एकदा नाव घेण्यामध्ये पती जर जन्मभर सांभाळतो, तर जन्मचा जन्म भगवंताचं नाम घेणारे भक्त, मग तो भगवान काय झोपा काढतो का? तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणून नाम घेणे म्हणजे जबाबदारी टाकणे, म्हणजे भार घालणे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. काही करू नका. आलो मी बरोबर तिथं. वेल्डिंग कसं कुठं चाललं हे तुम्हाला माहिती आहे. द्रौपदीला ओढत आणलं सभेत, बरं का मधुबा. तेव्हा तिनं सर्वांच्याकडे पाहिलं. वेळ कमी असल्यानं सर्वांच्याकडे पाहिलं. 5 पतीनं सुद्धा सहकार्य केलं नाही. आपल्या बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण अबला. मग 4 मिनिट 9ला कमी असताना फोन लावला द्रौपदीनं. हॅलो, गोविंद द्वारकावासी. धावला, लगेच आला. वेळ कमी असते ना. ते सर्व पाठ आहे तुम्हाला. आता पुढचं ऐका. 12 वर्षाचा वनवास झाला अनंतराव पाटील. 12 वर्षाचा वनवासात गेल्यावर भेटीला दोघं गेले. कसं राहतात, काय खातात हे बघण्यासाठी. कोण? तिचा भाऊ, त्याचं नाव दृष्टद्युम्न, आणि जगाचा बाप श्रीकृष्ण. हे नीट ऐका. दोघं वनवासात पांडवांना भेटण्यासाठी. चोपडं होतं, मृगाजीन घातलेले, आणि जसे आपले सख्खे भाऊन जगाचा बाप पाहला, द्रौपदी पळत आली, जंगलात देवाच्या गळ्याला बिलगली. वैभव आठवलं नसेल का मागचं? रडू लागले. आणि रडता रडता द्रौपदीचे प्रश्न आहे. देवा, कथम नु भार्या पार्थानाम. महाभारत. तव कृष्ण सखी विभो, दृष्टद्युम्नस्य भगिनी सभाम कृषित मादृशी. तिचे प्रश्न आहे. अर्जुनासारख्या वीराची मी बायको आहे. कथम नु भार्या पार्थानाम.
जगाच्या बापाची सखी आहे तव कृष्ण सखी विभो. आणि हा माझा भाऊ महारथी आहे, एकटा अनेक रथ्यांसोबत लढाई करतो, त्याची मी सख्खी बहीण आहे. 10,000 हत्तीचं बळ असलेला हा भीम, मला माहिती आहे देवा, जगामध्ये 3 जण गांडीव धनुष्यावर बाण लावू शकतात. 3, एक श्रीकृष्ण, एक भीम आणि एक अर्जुन. हे गांडीव अर्जुनाकडे आहे, तरी यांनी अजून ते 100 जिवंत ठेवावे. धिक बलम भीमसेनस्य धिक पार्थच धनुष्मताम यो माम प्रकृताम शूद्रन मर्शयताम. जनार्दन रडू लागले. मला त्याचं वाईट वाटत नाही देवा, तुला कळत नव्हतं का की माझ्या द्रौपदीला आता हे ओढत आणणार आहे. द्रौपदी, जुगार खेळायला बसले तुझे मिस्टर, त्याच दिवशी कळालं पुढे काय होणार आहे. मग तू का नाही आला, इतका उशीर का लावला? त्याचं कारण आहे, माझ्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय मी त्याच्या प्रकरणात लक्ष घालत नाही. जबाबदारी टाकली नाही, मी होतो ना तिथं.